सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांच्या मी बघितली नात नागायचा या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत. तर मागील भागामध्ये आपण पाहिलं ढोऱ्या डोंगर येथील जी तपस्विनी आई होती तिला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला होता आणि डिस्चार्ज भेटल्याच्या नंतर ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव हे सोहम हॉस्पिटलमध्ये तिला दाखवले. त्या ठिकाणी असलेले डॉक्टर थोरात त्यांनी तिचे रिपोर्ट्स पाहिले. रिपोर्ट्स नॉर्मल होते, परंतु हिमोग्लोबिन तिच्यामध्ये कमी असल्यामुळे त्या डॉक्टरांनी घरी राहून 2-3 महिने आराम करायला सांगितला व खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासाठी सांगितले होते. त्यावेळेस ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांनी त्यांच्या जे परिचयाचे काही लोक होते त्यांना संपर्क केला, ज्यामध्ये पल्लवीताई, खोशेताई, संजूभाऊ पालवे, दया पंडित या सर्वांना त्या गोष्टीची जाणीव करून दिली व ही सेवा या सर्वांनी करावी असे त्यांनी सांगितले. तर चला आपण आता दुसरा भाग पाहूया. तर त्या तपस्विनी आईंना आता बरे वाटत होते. त्या या सद्भक्तांच्या घरी आळीपाळीने राहत होत्या. प्रत्येकाच्या घरी घेऊन सेवा करण्याचे काम आळीपाळीने चालू होते. त्या काळामध्ये अनेक भक्तजन त्यांना भेटायला येत होते, काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या तपस्विनी आई काहीही घेत नव्हत्या. त्या स्पष्ट नकार देत होत्या. तर त्यावेळेस ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव हेही आपल्या पत्नीबरोबर मुलाला घेऊन त्या ठिकाणी फळे व कपडे घेऊन आले होते, परंतु त्यांनी ते स्पष्ट नाकारले. पैशाच्या पूजेचा तर प्रश्नच येत नव्हता. काहीही प्रश्न विचारले, काहीही विचारला प्रश्न तर स्वतःची ओळख लपवून ठेवून त्या फक्त जुजबी उत्तर देत होत्या व फक्त म्हणत होत्या श्री चक्रधर, श्री चक्रधर. त्यांचा नामस्मरण हे अखंड चालूच होते. यानंतर त्यांना बरे वाटायला लागले होते. मध्यंतरी 1-2 वेळा बाबाजींचे व त्यांचे भेटणे झाले होते. त्यांची बोलण्याची मनस्थिती नसल्यामुळे बाबाजी त्यांना भेटायचे टाळत होत्या, कारण त्या जास्त काही बोलतच नव्हत्या. त्यामुळे बाबाजी त्यांना भेटायचे टाळत होते, कारण त्यांना बाबाजींना वाटायचे की यांना आपण त्रास देतोय असे बाबाजींना वाटत होते. त्यामुळे बाबाजी त्यांना भेटायचे टाळत होते. त्यांचे एकच म्हणणे असायचे की मला ढोऱ्या डोंगर या ठिकाणी सोडून या. त्या तपस्विनी आईंचं फक्त एकच म्हणणं असायचे. सर्व भक्त ज्या होते त्या ठिकाणी बाबाजींचा जो परिवार होता त्यांना किंवा जे इतर सद्भक्त होते त्यांना त्या एकच म्हणायच्या की मला ढोऱ्या डोंगर या ठिकाणी सोडून या. तो ढोऱ्या डोंगर जणू बोलवतोय त्यांना असे बाबाजींना वाटत होते. तो ढोऱ्या डोंगर वाट पाहतोय. त्या गुरुआईंची, त्या तपस्विनी आईंची तो ढोऱ्या डोंगर वाट पाहतोय. त्या ढोऱ्या डोंगराची त्यांना सवय झालेली होती. या भक्तांची जी घरे होती ते त्यांना नरकाची द्वारे वाटत असावीत. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर बाबाजींनी घोटी या ठिकाणी एक सत्संग घेण्याचे ठरवले. त्या सत्संगामध्ये परमार्ग सेविका सरला, दिलीप सोनवणे, नंदाताई सोनवणे, परमार्ग सेवक श्री किरण मडांगे, योगेश घुगे इत्यादी भक्ताकरवी बाबाजी श्री क्षेत्र घोटी या ठिकाणी गेले होते. तर त्यानंतर त्या तपस्विनी आई ढोऱ्या डोंगरमध्ये आलेल्या होत्या. मधील काळामध्ये बाबाजींची व इतर सद्भक्तांची याविषयी चर्चाही झालेली होती. त्यामुळे इतर जे सद्भक्त होते त्यांनाही त्या गुरुआईंना भेटण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्या ठिकाणी आल्याच्यानंतर बाबाजींनी रघुभाऊ व दिगंबर भाऊ यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांनी त्या गुरुआईची चौकशी केली. तर त्यावेळेस सर्वांना त्या गुरुआईंना भेटण्याची एक उत्सुकता तयार झालेली होती. भेटीची ओढ निर्माण झालेली होती. त्यांनी आग्रह धरला, जे सद्भक्त आले होते बरोबर बाबाजींच्या त्यांनी आग्रह धरला की आम्हालाही त्यांना भेटायचे आहे. त्यावेळेस रघुभाऊंनी सांगितले जर नशिबात असतील तर भेटतील. त्यामुळे सर्व सद्भक्तांनी रघुभाऊंना विनंती केली, चला आपण डोंगरामध्ये जाऊया. त्यांनी सांगितले आपले नशीब असेल तर भेटतील. 4-5 किलोमीटर चालावे लागेल. 4-5 किलोमीटर आत गेल्याच्या नंतर जर यथा कदाचित त्या तपस्विनी आईंनी यांना येताना पाहिले तर त्या लपून बसतील, हेही रघुभाऊंनी सांगितले होते. त्या परत भेटणार नाहीत हा त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला होता. परंतु मनाची तयारी करून सर्वजण धोका पत्करून भेटण्यासाठी निघाले होते. त्या प्रवासामध्ये बाबाजी सर्वज्ञाकडे प्रार्थना करत होते
की आम्हाला त्या तपस्विनीचे दर्शन होऊ दे, भेट होऊ दे, संभाषण होऊ दे. दिगंबर दादा व रघुनाथ दादा यांच्या घरापर्यंत गाडी गेली होती. त्यानंतरचा प्रवास हा पायी होता. त्या डोऱ्या डोंगरामध्ये सर्वजण निघाले होते. तर दिवसाही त्या डोऱ्या डोंगरामध्ये चालण्याची भीती वाटत होती. असा हा प्रसंग होता. त्या ठिकाणचे 5-6 स्थानिक आदिवासी लोक बरोबर घेऊन बाबाजी डोऱ्या डोंगरामध्ये निघाले होते. त्या ठिकाणी या साधक एकट्या जंगलात देव भेटावा या ध्येयाने आपली तपश्चर्या करत आहेत. आश्चर्य, भीती, कुतूहल, मनात असंख्य प्रश्नांनी काऊर उठलेले होते. भेटतात की नाही हा प्रश्न भेडावत होता. तर त्या डोऱ्या डोंगरामध्ये ज्यावेळेस हे सर्व भक्तजन व बाबाजी निघाले होते तर त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, त्या तपस्विनी आहे आपल्याला भेटतात की नाही. परंतु 3-4 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्यांना एक गुराखी गुरे चारताना दिसला व त्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, त्या गुरु तपस्विनी आई तुला माहीत आहेत का कुठे आहेत. तर त्याने एका दिशेला बोट केले व सांगितले त्या तिकडे आहेत. तर त्यावेळेस रघुनाथ दादांनी विचारलं, त्या आईंचे तोंड कोणत्या दिशेला आहे. विचारल्यानंतर त्याने पश्चिमेकडे सांगितले व त्यावेळेस हे सर्व बाबाजींसहित जो सद्भक्त होते ते पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाले होते. म्हणजे त्या गुरु आईंच्या, त्या तपस्विनी आईंच्या पाठीमागच्या बाजूने हे भक्तजन होते. त्यामुळे ते वज त्या ठिकाणी गेले. त्यामुळे त्या सर्व भक्तजनांना त्या पाठमोरी दिसल्या होत्या. त्यावेळेस त्यांना बरे वाटले. झाडे झुडपे तुडवत, उन्हातही दगड गोटे तुडवत, एवढ्या उन्हात पावले टाकत सर्वजण त्या दिशेने निघाले होते. मनात अत्यंत ओढ, धडपड, उत्सुकता, भीती व प्रार्थना घेऊन अगदी जवळ जाऊन पोहोचले. काय बोलावे, काय विचारावे हा सर्वांना प्रश्न. दर्शन कसे घ्यावे, पूजेला तर काही आणलेच नव्हते. कारण मागचा अनुभव पाठीशी होता. पूजा केली तरी त्या घेत नव्हत्या. तर पैशाच्या पूजेचा प्रश्नच येत नव्हता. तर पैशाची पूजा केल्याच्या नंतर त्या पैसे फाडून टाकतात हेही त्यांनी ऐकले होते. जमिनीवरती ते तुकडे टाकून देतात. तो क्षण आला होता. अत्यंत शिगेला पोहोचला होता. उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती. अशातच एका छोटेरी काटेरी झुडपाजवळ बारदान टाकून त्या स्वस्थ आणि स्तब्धपणे स्मरण करत होत्या. त्यांनी मान वळवून पाठीमागे पाहिले. त्यांची आणि बाबाजींची नजरानजर झाली. तर त्या दुपारच्या वेळेस त्या एका काटेरी झुडपाच्या खाली नामस्मरण करत होत्या. हे सर्व सद्भक्त व बाबाजी त्यांच्या पाठीमागच्या बाजूने गेल्यामुळे त्यांनी फक्त वळून मान बाबाजींकडे केली व एक नजरेचा कटाक्ष त्या ठिकाणी टाकला होता. जणू काही प्रत्यक्ष सर्वज्ञांनीच बाबाजींवर कृपा केलेली असा भास त्यांना त्या ठिकाणी बाबाजींना झाला. कुणीही काहीही बोलत नव्हते. त्या जंगलात नीरव शांतता पसरलेली होती. अगदी जवळ जाऊन बाबाजींनी 2-3 दंडवत घातले. त्यांना काही बोलावे काही सुचत नव्हते. ना बोलायला काही होते ना विचारायला काही होते. त्यावेळेस बाबाजी फक्त रडत होते. खूप दिवसांनी एखाद्या चुकलेल्या पाडसाळा त्याची आई भेटावी अशी परिस्थिती त्या ठिकाणी बाबाजींची झाली होती. किती रडू आणि किती नको दुःख हलके करून दंडवत घालत होते. बाबाजींबरोबर इतरांची हीच अवस्था झालेली होती. अचानक आम्ही येण्याचा म्हणजे अचानक बाबाजी त्या ठिकाणी जाण्याचा आणि रडण्याचा त्यांच्यावर मात्र काहीही परिणाम झाला नव्हता. तर ईश्वर भक्त श्री बाईदेव मुनी महानुभाव व त्यांच्याबरोबर असलेले जे सद्भक्त आहेत ते त्या तपस्विनी आईंच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. दंडवत घालत होते. परंतु त्या तपस्विनी आईंवर काहीही परिणाम झाला नाही. त्यांचं नामस्मरण चालूच होते. निश्चलपणे तटस्थतेने त्यांचे आपल्या ध्येयाच्या रस्त्याने चालण्यासाठी अखंड नामस्मरण चालू होते. त्यावेळेस बाबाजी थोडे शांत झाले व जवळ जाऊन बसले. जुजबी व कमीत कमी शब्दात तब्येतीविषयी चौकशी केली. विचारणा झाली. फक्त एकमेकांकडे दृष्टीचा व आपलेपणाचा व प्रेमाचा कटाक्ष त्या ठिकाणी बाबाजी टाकत होते. तो अनुभव बाबाजींसाठी खूप वेगळा होता. अशातच खरा धर्म सांगण्याच्या व शोधण्याच्या धडपडीत सर्वज्ञांनी खरा देव व अभिप्रेय साधक भक्त व धर्म जंगलात एका झाडाखाली बाबाजींना दाखवला होता. बाबाजींनी ऐकलेली वाचलेली नात नागायसा त्या ठिकाणी बाबाजींना स्पष्ट दिसत होती. 10 ते 15 मिनिटे नीरव शांतता होती. कुणीही काहीही बोलत नव्हते. बोलण्याची धाडसही नव्हते. अभ्यास करत असताना व या चंगळवादाच्या धर्म शहराच्या गर्दीत हरवलेला धर्म
बाबाजी त्या ठिकाणी दररोज अनुभवत होते, पाहत होते. त्यामुळे हा प्रसंग त्यांची वेगळी बाजू अगदी टोकाची जी समोरासमोर नजरेसमोर होती, म्हणजे आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहतो त्याच्या पूर्ण उलट ही परिस्थिती बाबाजींच्या समोर होती. त्यावेळेस त्यांनी कणखरपणे त्या तपस्विनी आईंनी बाबाजींना कणखरपणे सांगितले, तुम्ही आता इथून जा. म्हणजे हा त्या तपस्विनी आईंनी बाबाजींना एक आदेश दिला होता, आदेशच म्हणावा लागेल. त्यात कणखरपणा, स्पष्टता, वैरागीपणा बाबाजींना जाणवला. आता तुम्ही जा, परत मला भेटायला येऊ नका, असे त्या तपस्विनी आई बाबाजींना म्हणाल्या होत्या. त्यावेळेस बाबाजींना ते शब्द ऐकूशी वाटले नाही. कानात कुणीतरी गरम तेल ओतावे अशी बाबाजींची परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे. परंतु त्या तपस्विनी आई म्हणाल्या, वेळ आली की योग्य वेळेला मी परत भेटेल, असे बोलले. त्यावेळेस त्या तपस्विनी आई बाबाजींना बरे वाटले. जणू काही देवानेच आम्हाला सांगितले आहे. खूप वेळ तसेच बसायचे होते, त्यांच्याकडून काही शास्त्र ऐकायचे होते, मनातले दुःख त्यांना उक्त करायचे होते, त्यांच्याकडे कळत नकळत झालेल्या गोष्टींचे प्रायश्चित्त करायचे होते. परंतु त्यावेळेस बाबाजी हे सर्व गोष्टी विसरून गेले होते. त्यांनी आदेश दिल्याने भानावरती येऊन दंडवत प्रणाम करून परतीच्या प्रवासाला निघाले. रस्त्यात कुणीही कोणाबरोबर बोलत नव्हते. त्यावेळेची ती परिस्थिती होती. प्रत्येकजण मनामध्ये वेगवेगळा विचार करत होता. कुणी कोणाबरोबर काहीच बोलत नव्हतं. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले होते. नीरव शांतता होती. ते अनुभव मनात साठवत रघुनाथ दादांना सर्वजण धन्यवाद देत होते. सर्वजणांचे आभार मानत नीरव शांततेत पुन्हा भेट व्हावी ही प्रार्थना सर्वजण करत होते. त्यावेळेस अशी आर्जव मनात करून सर्वजण नाशिकला पोहोचले. एक वेळचा धनाचा साठा घेऊन ते धन सर्वज्ञांकडून त्यांच्या प्रेमापर्यंत आम्हाला पोहोचवणार होते, हा आत्मविश्वास व ही शिदोरी. तर त्यावेळेस त्या तपस्विनी आईला भेटून बाबाजी व भक्त परिवार त्यानंतर परत नाशिकला निघून आला होता. चला पुढील भागात आपण पाहणार आहोत त्यानंतर काय घडले. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.